राणा भाऊजी, कुठे चाललायसा? मळ्यात जाऊन येतो. मळ्यात कशाला? काम आहे. अहो असं काय काम निघालं अचानक? ते जिजा, यो श्रीहरी कवा काय हल्ला करेल का गॅरंटी नाही, म्हणून जरा. अहो राणा भाऊजी, त्या नवरा बायकोच्या मॅटर मध्ये तुम्ही कशाला पडतायसा? ती दोघं नवरा बायको नाहीत. बरं नाहीत, पण तुम्ही कशाला जातायसा? त्या जिजापासून तुम्ही लांब राहणार असा शब्द दिलाय तुमच्या भावाला. वहिनी, मदत करणं आपलं कर्तव्य आहे. अहो राणा भाऊजी, ती जिजा कुणा ना कुणा संकट आयुष्यभर वैर करत राहील, मग तुम्ही काय आयुष्यभर मदत करणार आहे का? हे बघा, आज गेलासा तर पुन्हा पुन्हा जात राशीला. अहो आपल्या खानदानाचा विचार करा की जरा तरी. अहो वहिनी, माणुसकीच्या नात्यानं जायला पाहिजे हो. काय होत नाही हो. हे बघा, आपण एक काम करू, उद्या पोलिसांसंगत बोलून तिच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मागून घेऊ. हा, मग तर झालं. पण तुम्ही जाऊ नकासा. अहो असं रात्री अपरात्री एखाद्या परक्या स्त्रीच्या घरी जाणं बरं दिसतंय का? आणि गावात तुम्हाला कोणी बघितलं तर? देवा देवा, अहो काय म्हणतील लोक? नाही नाही, तुम्ही जाऊ नकासा. तुम्ही घरीच आराम करा. नाही पण ते राणा भाऊजी, आम्ही सांगतोय ना हो. चला आराम करा तुम्ही. वा ताई, जाऊ वा, एक नंबर. अशाच जर स्कीमा करत राहिला राहणार तर तुमच्याच ताब्यात राहणार. आणि पुढे माग हकालपट्टी बी करशील की त्या जिजाची. वाट बघायची सवय नाही आमासनी चंदे. देव करून तो श्रीहरी परत येऊ. अरे, तुला सांगितलं होतं मी, सोडणार नाही म्हणजे नाही. तू किती बी शिट्ट्या वाजव, तो बरकत काही येत नसतो. कारण त्याचा कार्यक्रम कवाच उरकलाय मी.
ए मरणाच्या दारात उभारून हसतेस. मरणाच्या दारात मी नाही, तू उभा आहेस. आता तू संपलात म्हणून समज. ते ना मग आज आम्ही स्वयंपाक बनवला होता, कसा झाला होता? एक नंबर बघ. खरं सांगताय ना? खरंच की वाढलंच शेवटी नशीब. आता तू काय वाटत नाही बघ, काय करतो मी ते बघत. मालक! हो मालक! कोण ओरडाले? काय माहित. अहो बघा की, उठा. पैलवान! ओ पैलवान!
ए तू किती बी बोंबाल, तुला वाचवायला आता कोण येऊ शकत नाही. आता तू मेलेस. मालक! पैलवान! मालक! पैलवान! मालक! मालक! पैलवान! मालक! ए तू किती बी बोंबाल, तुझ्या मदतीला आता कोण बी येत नसते, लक्षात ठेव. पैलवान! आता तू मेलीस. मालक! पैलवान! आता मी हिला सोडणार नाही. एक दिवस खलास करणार हिला. तू इथं कशी काय? ह्या बाईला घरापासून लांब ठेवायचं म्हणलं, आम्ही तरी दारातच आले की. ए बाई, तू खरं झोपू तरी दे आम्हासनी. हे कशाला आलीस इथं? लाज कशी वाटत नाही होत ऐसा भिला? टिटकायची सवयच असते या बायांना. जिजा, अगं तू कशाला आलीस या येळेला? अहो कशाला आली म्हणून काय विचारताय गोदाक्का? राणा भाऊजीसनी घोळात घ्यायला लागली ही बाई. मला तसल्या काय सवयी नाहीत. मग या टायमाला इथं कशाला आलीस? श्रीहरी माझ्या माग लागला होता मला मारायला. ए बाई, तू तुझा नवरा एकमेकांची डोसकी फोडा, नाहीतर एकमेकांचा जीव घ्या. आम्हाला उगा कशाला ताप? राणा भाऊजी, ही बाई अजिबात चांगली नाही. ए आत्ताच्या आता थोबड काळ कर तुझं इथनं. आमच्या साध्या भोळ्या दिराला अडकवायला लागलीस काय? नवरा मारायला आलाय म्हण. राणा भाऊजी, नुसती कारण सांगून घरात घुसाय बघते ही. अहो वहिनी, तसं नाही.
अहो खरंच तो त्यासनी मारायला आलता बघा. अहो मी टाइमच पोहोचलो म्हणून त्यांचा जीव वाचलाय. हे बघा. हे बघा. तर तुम्ही अजिबात काय टेन्शन घेऊ नका. तो काय येणार नाही. अजिबात घाबरू नका तुम्ही. मी आहे ना बा. आणि मी असताना अजिबात काय काळजी करायची नाही. अहो हे बघा रडू नका तुम्ही. सांगितलं ना बा. अजिबात काळजी करू नका. काय बी होणार नाही. मी आहे ना बा. अरे देवा, परमेश्वरा कुठं आहेस तू? या बाईला काही लाज शरम आहे का नाही? छी, सरळ सरळ मिठ्या मारा लागल्या की. राणादार मार शोभते का तुला हे? अहो, जरा आणि सूरज अरे जीवावर भेटलं होतं रे त्यांच्या. अहो तुम्ही बसा बसा. गोदक्का पाणी आणतेस काय? होय होय, बस घेऊन तू. येते मी. होय. बरं मला सांगा नेमकं काय झालं होतं? तो श्रीहरी मला एकटीला झोपड्यात बघून आला आणि त्यानं सुरा काढला. मला मारायचा प्रयत्न करत होता तो. आणि माझ्यावर सुरा उगवा लागला. मग आमच्यात झटापट झाली आणि मी तिकडनं झोपडीतनं पळालो. त्यांना बळकतच मी